समाज बांधवांना नमो दिशेने सुरुवात करा. ज्या ठिकाणी जागा असेल बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा बाळांजलीताई आंबेडकर आगे बोलो. भारतीय बौद्ध महासभेचा भिक्षू संघाचा भारतीय बौद्ध महासभेचा भिक्षू संघाचा बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. सुजाताबाई आंबेडकर आगे बोलो. भिक्षू संघाचा बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. भारतीय बौद्ध महासभेचा भिक्षू संघाचा सुजाताबाई आंबेडकर आगे बोलो. सुजाताबाई आंबेडकर आगे बोलो. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. भारतीय बौद्ध महासभेचा अरे भिक्षू संघाचा भारतीय बौद्ध महासभेचा बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. भारतीय बौद्ध महासभेचा भिक्षू संघाचा भारतीय बौद्ध महासभेचा बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. सुजाताबाई आंबेडकर आगे बोलो. अंजलीताई आंबेडकर आगे बोलो. भिक्षू संघाचा बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहेब आंबेडकर आगे बोलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा भिक्षू संघाचा. त्यांना थोडीशी विनंती आहे. पब्लिक मधल्या लाखो समुदायांना विनंती आहे. जोरदार नारे द्या. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. जय 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 भीम. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा वंचित बहुजन आघाडीचा जय 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 भीम. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा भारतीय बौद्ध महासभेचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन युवक आघाडीचा जय 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 भीम. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. सर्वांना या विशाल धम्ममेळाव्याला उपस्थित बहुजनांचे वंचितांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करावी. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भिक्षू संघाचा, भिक्षू संघाचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, सर्वांनी शांततेमध्ये बसून घ्यायचा. मी भंते राजज्योतींना विनंती करतो की आपण या ठिकाणी सामूहिक त्रिसरण पंचशील घ्यावं. भंते राजज्योतींना विनंती आहे, भिक्षू संघांना विनंती आहे की आपण सामूहिक त्रिसरण पंचशीलाला सुरुवात करावी. हात जोडून घ्या सर्वांनी. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरया मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. धन्यवाद भंतेजी, आम्हाला त्रिसरण पंचशील या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर समता सैनिक दलाची मानवंदना आपण स्वीकारणार आहे. साहेबांना विनंती आहे, अंजलीताईंना विनंती आहे, सुजातदादांना विनंती आहे, आपण या ठिकाणी समता सैनिक दलाला विनंती आहे की समता सैनिक दलाची मानवंदना आपण स्वीकारावी. समता सैनिक दलाला विनंती आहे की या ठिकाणी सुरू करा. जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद समता सैनिक दल. अपेक्षेप्रमाणे या देशामध्ये कार्य करतायत, त्या कार्यावर निष्ठा ठेवून आणि आपण देखील काही अंशी का होईना आपल्या सुखाचा त्याग करून या संघर्षामध्ये उतरलं पाहिजे. तरच आपल्याला योग्य असे दिवस दिसू शकतील. आज देश मलखांची मंगेश डोंगरे आणि इतर मंडळी. यानंतर ज्यांचा आपण आतुरतेने या ठिकाणी विचार व्यक्त करण्यासाठी हजर झाला त्यांच्यासाठी आपण आता जोरदार टाळ्या देऊया. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. सर्वांना विनंती आहे, आंबेडकर आगे बढ़ो. भारतीय बौद्ध महासभेचा वंचित बहुजन आघाडी
सर्वांनी कॅमेरा ऑन करायचा आहे. सर्वांनी टॉर्च ऑन करायचा आहे. सन्माननीय व्यासपीठ, मी तर नावं सगळ्यांची घेत नाही. बौद्ध महासभेचे असणारे अध्यक्ष वानखडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, सगळ्यांनी खाली बसून घ्या. निसर्गाला उसण दिली असं मी त्या ठिकाणी मानतोय. मागचे 3-4 महिने पावसाने असणारा पूर्णपणे झोडपून काढले अशी असणारी परिस्थिती आहे. त्या पावसामध्ये शेतीचं अतोनात नुकसान झाले. शेतकरी अनेक ठिकाणचा असताना विचारतोय की या अगोदर आम्हाला खावटी मिळत होती, पण आता असताना खावटी मिळालेली नाही. जे नुकसान झालंय त्या नुकसानाच्या संदर्भात सरकार पुढे मागे निर्णय घेईल आणि त्यावेळेस आम्हाला असणारं नुकसान भरपाई मिळेल. पण घरातलं सगळंच वाहून गेलं. घरातलं सगळंच भिजलेलं आहे. अंथरूण भिजले, कपडे भिजलेत, अन्नधान्य भिजलंय. आणि जगण्याचे प्रश्न उपस्थित राहिले. दुर्दैवाने मी असं म्हणेन की मतदार आमचं कधी ऐकतच नाही. शेतकऱ्यांचा मतदार आहे तो तर ऐकतच नाही. भारतीय जनता पक्ष, RSS यांच्या विचारसरणीमध्ये मदत हा शब्दच नाही. मदत हा असणारा शब्दच नाही. तेव्हा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आणि शहरामध्ये गुडघाभर ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं होतं, अशाने तरी आता जागृत राहिलं पाहिजे. आता तरी त्यांनी धडा शिकला पाहिजे की पाणी ओसरलं पण शासनाकडून मदत आली नाही. शासनाने काय जाहीर केलं, आता आम्ही असणारा दिवाळीला असणारा मदत त्या ठिकाणी देणार आहोत. ती दिवाळीला सुद्धा मदत येणार नाही याची असणारी खात्री मी आपल्याला त्या ठिकाणी देतो. काका, इथे शेतकऱ्याला मदत करणं, गरीबाला मदत करणं, वंचिताला मदत करणं हा भारतीय जनता पक्ष, RSSचा पायंडा नाही.
त्यांचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपापलं जगावं. मदत कशासाठी पाहिजे? ज्यांनी मतदान दिलं त्यांना मी असताना विचारतोय की आपण काय करणार आहात? हातावरती हात देऊन बसणार आहात की यांना सत्तेवरनं येत्या कालावधीमध्ये तुम्ही खाली खेचणार आहात का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आज इथे असताना ओबीसी मराठा पुन्हा भांडणं लागायला. आरक्षणावरनं भांडण लागायला. थोडाफार पाऊस थांबला असं आपल्याला दिसलं तर ओबीसीचे असणारे मोर्चे निघायला सुरुवात. या देशामध्ये ज्यांनी एक संघ राज्य स्थापन केलं त्याचं नाव अशोक सम्राट. त्याचं नाव अशोक सम्राट. पण दुर्दैवाने या देशाला एक संघ करणारा अशोक सम्राट आहे हे सरकारही मान्य करायला तयार नाही आणि माझ्या समोर बसलेले मतदार जो आहे तोही मान्य करायला तयार नाही. अशी असणारी परिस्थिती. या देशातला मतदारही मान्य करायला तयार नाही. माझ्या समोर प्रश्न असा विचार पडतो ते त्या अशोकाने भारताला एकत्र केलं, एक राज्य उभं केलं. इथल्या मतदारांना आवडलं नाही का? त्यांना असणारा ते भारत एक संघ राहावा हे मान्य नाही का? म्हणजे जसं अशोकाला उपरा मानलं जातंय जसं अशोकाला उपरा मानल्या जातंय तशाच रीतीने इथला असणारा ओबीसी सुद्धा त्यांच्या बाजूने लढणारा वंचित बहुजन महासंघ आहे. दुसरा तिसरा कोणीच नाही. आरक्षणाचे फायदे ओबीसीला पाहिजे. नाही कोणी लढायला मिळालं तर वंचितवाले लढत का नाही म्हणून असणारा विचारायला सुरुवात करते. पण जसा दगडाखालचा हात निघून गेला जसा दगडाखालचा हात निघून गेला की त्या दगडाचं वजन समजत नाही. वजन समजत नाही. तशाच रीतीने ओबीसीची भूमिका झाली आहे की ओबीसी हे वंचित बहुजन आघाडीला स्वीकारायला तयार नाहीत अशी परिस्थिती. म्हणजे जे अशोकाचं झालं ते आता वंचित बहुजन आघाडीचं ओबीसी. पण या ओबीसीना आम्ही असं सांगतो तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवता ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि सगळ्यात मोठा विश्वास इथला असणारा बीजेपी आणि आरएसएस वरती आहे. सगळ्यात मोठा विश्वास कोणावरती आहे तर बीजेपी आणि आरएसएस वरती आहे. आणि घात कोणी केला महाराष्ट्राच्या सत्तेवरती कोण बसलाय तर बीजेपी आणि आरएसएस सत्तेवरती बसलाय. तेव्हा घात कोणी केला ओबीसीचा
ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आणि RSS नी केलेला आहे। एवढं तरी डोक्यामध्ये ओबीसींच्या गेलं पाहिजे तर कुठेतरी आरक्षण वाचेल। आणि जे काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होत होता, जे काही पंचायत समितीमध्ये सभापती होत होतात किंवा असणारा जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण निघालं की तिथे असणारा ओबीसीतला अध्यक्ष होत होता, ती पूर्णपणे जाण्याची शक्यता हे लक्षात घ्या। नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही, नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही, शैक्षणिक आरक्षण जाईल। मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना विचारतो, 1990च्या अगोदर घरामध्ये एखादा तरी डॉक्टर होता का ओबीसीच्या? एखादा तरी IAS अधिकारी होता का? एखादा तरी IPS अधिकारी होता का? किंवा उच्च पदाधिकारी होता का? समाज व्यवस्थेमध्ये ज्या शिडीने आपण वरती चढलो त्या शिडीशी इमानदार राखणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे। नाही तर शिडीचा वापर केला की फेकून द्या। ही जर वृत्ती ओबीसीची यापुढे राहिली तर त्यांना वाचवणारं कोणी पुढे येणार नाही, हे लक्षात। ओबीसीने आता असणारं स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आहे। आणि जे राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवत आहे ओबीसीच्या, तो खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेशी 2 हात खेळू शकतो का? तो इथल्या व्यवस्थेशी 2 हात खेळू शकतो का? नरेंद्र मोदीला शिव्या देऊ शकतो का? अमित शहाला शिव्या देऊ शकतो का? देवेंद्र फडणवीसला शिव्या देऊ शकतो का? तो जर साध्या शिव्याही देऊ शकत नसेल, तो साध्या शिव्याही देऊ शकत नसेल तर का शिव्या देऊ शकत नाही? तो का शिव्या देऊ शकत नाही? तर त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे, त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे। आणि त्याला माहित आहे मी असं टीका केली तर माझं घोंगड्यासकट मला तिहार जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे। तिहार जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून इथल्या असणाऱ्या ओबीसीना माझं सांगणं आहे की वंचित शिवाय आपल्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या। वंचित शिवाय इथला पर्याय नाहीये। उद्याच हे आरक्षण वाचवायचं असेल, ओबीसीना स्वतःचं आरक्षण वाचवायचं असेल तर स्वतःचा राजकीय चेहरा हा उभा करावा लागेल, हे लक्षात घ्या। ओबीसी असं म्हणत असेल की मी माझा धार्मिक चेहरा उभा करणार, तर धार्मिक तुमच्याकडे नाहीच आहे। मोहन भागवत एकदा तरी या शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या बातम्या ऐकल्यात का? मी गजानन महाराजांचं नाव घेतलं याचं कारण की मोहन भागवत अकोल्याला महिन्यातून एकदा येऊन जातात।
35 किलोमीटर वरती असणारं शेगावचं असणारं मंदिर आहे, गजानन महाराजाचं मंदिर आहे. एकदा तरी मी पंढरपूरचं घेतलं नाही मुद्दाम, ते लांब आहे अकोल्यापेक्षा, ते लांब आहे. तिथे हा बहुजनातला ओबीसीतला लाखो माणसं शेगावला जातात आणि हा बीजेपीचा मतदार आहे, त्याचं मन राखण्यासाठी तरी जा. अजिबात नाही. कदाचित आज मी बोलल्यामुळे पुढच्या आठवड्यात कधीतरी जातील अशी असतात लाजे काजेनं. लक्षात ठेवा ओबीसीनो की हे तुम्हाला फक्त वापर करतात. हे तुमचा फक्त वापर करतात आहेत, मतदानासाठी वापर करतात आहेत. आणि मतदानाचा वापर करत सत्तेची सगळी चाव्या या RSS आणि निजामी मराठ्यांच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. अशी परिस्थिती सामान्य मराठ्याच्या हातात नाहीये. तो उगीच आपला असणारा मी मराठा आहे म्हणून असणारा फुशारक्या मारत बसलाय, पण असणारा वस्तुस्थिती मला माहिती आहे. 30-30, 35-35 वर्ष झाल्या तरी घरामध्ये बँड बाजा वाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. 30-30, 35-35 वर्ष झाली तरी घरामध्ये बँड बाजा वाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि का? तर आर्थिक परिस्थिती खालावलेली, आर्थिक परिस्थिती खालावलेली. मित्रो, हा विश्वगुरू, मी शिव्या देत नाही आज या व्यासपीठावरती, नाही तर मी मोजून शिव्या देत असतो. विश्वगुरूचं जागतिक व्यासपीठावरती जातो त्यावेळी जगातले नेते कसे त्याला बाजूला सारतात याच्या युट्यूबवरती रील्स आहेत. अशी परिस्थिती मी इथल्या सनातनांना सांगतोय, आज जगातला असणारा एकूण एक देश हा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला. अमेरिका तर हत्यार पुरवते, इराण सुद्धा हत्यार पुरवते, सौदी अरेबिया सुद्धा त्या ठिकाणी देते, फ्रान्स देते, इंग्लंड देते आणि रशिया सुद्धा देते. अशी परिस्थिती आहे. हे सनातनानो, बुद्धिमत्ता आहे म्हणून असं तुम्ही स्वतःला सांगताय, पण माझ्या दृष्टीने तुमच्यासारखे गाढवं कोणी नाहीत असं मी त्या ठिकाणी म्हणणार. अमेरिकेत गेलंय कोण? इंग्लंडमध्ये गेलंय कोण? इथला बहुजनातला गेलाय, इथला वंचिताचा गेलाय, इथला आदिवासी गेलाय, इथला मुसलमान गेलाय की इथला दलित गेलाय? जो गेलाय तो सवर्ण गेलेला आहे. जो गेलेला आहे तो सवर्ण गेलेला आहे. आणि आज त्याला हक्क
हाकलता कसं येईल? आपल्या देशातून त्याला मायदेशी कसं पाठवता येईल, याचाच खेळ खंडोबाचा नाही. आणि हा विश्वगुरु काय म्हणतो, माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प. अरे तू एका राष्ट्राध्यक्षाचं विडंबन करणार असेल तर त्याला राग येणार नाही? त्याला राग येणार की नाही येणार? आजची असणारी परिस्थिती अशी आहे की हा जो सगळा सवर्ण वर्ग अमेरिकेत गेला, युरोपमध्ये गेला, इंग्लंडमध्ये गेलाय, याला तिकडनं हाकलण्याची तयारी चाललेली आहे. त्याला हाकलता कसं येईल आणि पुन्हा भारतात कसं पाठवता येईल याचे असणारे धोरणं आखल्या जात आहेत. अशी परिस्थिती आणि ती कशासाठी? ते काय भारतीयांच्या विरोधात नाही, ते भारताच्या विरोधात नाही, पण हा जो विश्वगुरु आहे, भारताचा पंतप्रधान जो स्वतःला विश्वगुरु असं म्हणतो, ते म्हणतात तू विश्वगुरु आहेस की चपरासी आहेस हे आम्ही तुला असताना दाखवतो. तू विश्वगुरु आहेस की चपरासी आहेस हे आम्ही तुला असताना दाखवतो. आणि हा चपरासी आहे दाखवण्यासाठी तिथल्या भारतीयांना, भारतीय गेलेले जे अमेरिकेमध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, त्यांची असणारी हकालपट्टी करण्याची सुरुवात झाली. म्हणजे 140 कोटी देशाची असणारी लोकसंख्या उद्या परदेशी गेलेले भारतीयांना पुन्हा पाठवलं तर या देशामध्ये 160 कोटी लोकसंख्या होणार आहे. अशी परिस्थिती. आता हे जे बाहेरून येणार आहेत त्यांच्याही पोटा पाण्याचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांना घराचाही प्रश्न राहणार आहे. म्हणजे इथे संकट आहे, त्या संकटामध्ये भर कोण घालतोय तर इथला असणारा विश्वगुरु घालतोय. अशी परिस्थिती आहे. भर कोण घालतोय तर विश्वगुरु घालतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला या देशातला असणारा आर्मी चीफ असं म्हणतोय की आपल्याला लवकरच युद्ध करावं लागेल, युद्धाला सामोर्य जावं लागेल. आपण सिंधूच्या नंतर पाकिस्तानला हरवलं याच्याबद्दल दुमत नाही का त्याच्याकडे हत्यारच नव्हती, लढायला काहीच साधनं त्याच्याकडे नव्हती म्हणून आपण हरवलं. आज पाकिस्तानला साध्य आणि साधनं अमेरिका देतोय, इंग्लंड देतोय, फ्रान्स देतोय, चायनाही त्या ठिकाणी देते.
या सगळ्या देशांचे हत्यार त्या पाकिस्तानमध्ये येणार आणि त्यांच्या बरोबर आपल्याला युद्ध करावं लागतं. RSS वाले, भारतीय जनता पक्षवाले भारतीय मुसलमानांची भीती घालतात. कितली मुसलमानांची संख्या वाढते. मुसलमानांनी लव जिहादचा कार्यक्रम आखलेला आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन भीती दाखवतात की इथला सारा मुसलमान एक दिवशी आपल्यावरती राज्य केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती. एक दिवस मुसलमान आपल्यावरती राज्य केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्यांना म्हणतो, अरे बाबा सेन्सस तर पहिल्यांदा करा. सेन्सस मधनं मुसलमानाची संख्या वाढली की कमी झाली याची आकडेवारी आपल्याला कळेल. पण सेन्सस करायचं नाही, माहिती बाहेर येऊ द्यायची नाही, पण आपलं रटानं त्या ठिकाणी चालू ठेवायचं की इथला सारा मुसलमान जो आहे तो आपल्यावरती राज्य करेल. मी इथल्या सनातन्यांना विचारतोय, हे उरलेले सगळे राज्य जे पाकिस्तानला मदत करतायत, तुम्ही किती दिवस लढू शकता? भारतीय सैन्य लढायला तयार आहे, पण भारतीय सैन्याला लागणार हत्यार येणार कुठून? सामुग्री येणार कुठून? सिंदूरच्याच वेळेस सांगण्यात आलं होतं की 22 दिवसाची आपल्याकडे असणारा सामुग्री आहे. आणि पाकिस्तानकडे येणारी सामुग्री जी आहे ती जगाकडून येणारी असणारी सामुग्री आहे. हे सनातन्यानो, उद्या पुन्हा गुलाम व्हायचं नसेल आणि गुलाम कोण करणार तर पाकिस्तान तुम्हाला गुलाम करणार, कारण का बाहेरची हत्यारं त्या ठिकाणी यायला लागलेली आहेत. ही परिस्थिती थांबवायची असेल तर या विश्वगुरूला पहिल्यांदा टाटा बाय बाय करा. त्याचं आणि जगाचं भांडण नाही, देशाचं भांडण नाही. हे सनातन्यानो पहिल्यांदा लक्षात घ्या. या युद्धामध्ये काही होऊ शकतं. आपण जिंकलो पाहिजे ही आपली आशा आहे. पण जगातले एवढे देश त्या पाकिस्तानला मदत करणार असतील तर आपली स्थिती काय राहणार आहे? सिंदूरमध्ये एकही आपल्या बाजूने उभा राहिला नाही. ज्याच्याकडून विमानं खरेदी केली फ्रान्सकडून तोही आपल्या बाजूने उभा राहिला नाही. म्हणजे एकही मित्र आपण ठेवला नाही अशी परिस्थिती आहे. आज एकही मित्र आपला नाही अशी असणारी जगामधली परिस्थिती. आणि त्याला कारण एकमेव आणि ते म्हणजे हा विश्वगुरू देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतो हे आपण लक्षात घ्या. त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतोय. सनातन्यानो पहिल्यांदा लक्षात घ्या की देश महत्वाचा आहे की इगो महत्वाचा आहे हे पहिल्यांदा ठरवा. इगो महत्वाचा आहे की देश महत्वाचा हे पहिल्यांदा ठरवा. देश महत्वाचा असेल
तर ह्या इगोलाच्या माणसाला टाटा बाय बाय करा आणि देशाला वाचवा एवढंच सांगणं आहे. मला आव्हान आहे आपल्या सगळ्या की मेल्या बुडद्यासारखे या देशातल्या माणसाने जगता कामा. ज्या लडाखने हिंमत दाखवली, ज्या लडाखने हिंमत दाखवली, ज्या आसाम मधल्या आदिवासींनी हिंमत दाखवली, आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू, आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे की इथली असणारी तिजोरी ही काही सरकारच्या मालकीची नाही, तर ती आमच्या मालकीची आहे. आणि तुम्ही जर देणार नसाल तर ती तिजोरी आम्ही आमच्याकडे घेतल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत शेतकरी हे करत नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही. जोपर्यंत शेतकरी हे करणार नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही. जातीच्या नावाने मतदान देतो, धर्माच्या नावाने मतदान देतो आपण, आणि घेणारा काय म्हणतो की आणि मला थोडी विकासासाठी मतदान दिलेलं आहे, जात आणि धर्मासाठी दिलेलं आहे, तेवढं तो टिमकी वाजवत बसतो 5 वर्ष. अशी परिस्थिती आहे. इथे बेरोजगारी सुद्धा संपू शकते. इथे शेतकऱ्यांचं दुःखही संपू शकतं. आज झोपडपट्टीवासियांना घरही मिळू शकतात. पण इथली जनता हिंमत दाखवणार आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा. म्हणून लडाखमध्ये आम्हाला भारताबरोबर राहायचंय, चायनाकडे जायचं नाहीये. आणि म्हणून त्यांनी आज सारा लढा उपस्थित केला. बीजेपी ऐकत नाही म्हटल्यानंतर बीजेपीचं ऑफिसच त्यांनी जाळून टाकलं आणि तिथल्या नेत्याला बीजेपीच्या बडून काढला. अशी असणारी परिस्थिती आहे. तेच आपण असणारा आसाममध्ये बघतोय. अडाणीला असणारा 4000 हेक्टर जागा दिली, आदिवासींची जागा दिली, आदिवासी रस्त्यावरती उतरले आणि शासनाला सांगितलं हे जर मागे घेतलं नाही तर तुझेच 12 वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही परिस्थिती आहे. आम्ही 12 तुमचे वाजवल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती आहे. इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे. तू आम्हाला असणारं अनुदान देतोयस की नाही सांग. नाही तर इथल्या आमदार खासदाराचं, मंत्र्याचं, मुख्यमंत्र्याचं आम्ही 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली. तुम्हाला मत दिली, सत्ता दिली म्हणजे तुम्ही आमचे मालक झालेला नाही. तुम्हाला मत दिलं, सत्तेवरती बसलात म्हणजे तुम्ही आमचे मालक झालेला नाही आहात. आणि मालक होण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही तुम्हाला आपटल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून मित्रो, हे जे भांडण लावण्याचा भाग चाललाय, ओबीसी मराठा भांडण लावण्याचा भाग चाललेला आहे, मुसलमानाचा असणारा भांडण लावण्याचा भाग चाललेला आहे. हा एकच उद्देश आहे, तो म्हणजे सामान्य माणसामध्ये असणारा एकोपा होऊ नये म्हणून.
सामान्य माणसामध्ये एकोपा होऊ नये म्हणून चाललेला भाग आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. यांच्याकडे पैसे नसतील मान्य आहे, पण बाबा तुमची श्रीमंती कशी वाढते हे आम्हाला सांगा. तुम्ही असताना गुगलवरती गेलात तर महाराष्ट्रातल्या निवडून गेलेले नेते आहेत, यांच्या संपत्तीचं विवरण तुम्हाला असताना मिळतं. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये डबल होतं अशी परिस्थिती आहे. अरे बाबा हे तुमचं डबल कसं झालं हे आम्हाला सांगा. मी तुमचा फॉर्म्युला आम्ही सुद्धा वापरतो आणि आमचं इन्कम डबल करतो आणि आमची गरिबी आम्ही दूर करतो. तो फॉर्म्युला तरी आम्हाला सांगा. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की इथला असणारा राज्यकर्ता हा मालकाच्या भूमिकेमध्ये जाणार असेल तर त्याला सत्तेपासून आपण खाली उतरवलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे की या देशाचा मालक मी आहे, तू नाही आहेस. मतदार इथला मालक आहे आणि येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये ओबीसीने पहिल्यांदा खूनगाठ बांधावी की या सरकारच्या पाठीमागे जे उभे राहील, काँग्रेसही उभं राहिलं, एनसीपी उभं राहिलं, दोन्हीही शिवसेना उभे राहिले, यांना आम्ही मतदान देणार नाही ही खूनगाठ ओबीसीने त्या ठिकाणी बांधली पाहिजे. मग आमचं मत कोणाला? तर आमचं मत ओबीसीला, आमचं मत एससीला, आमचं मत एसटीला. याच्यापैकी कोणी मिळालं नाही तर आमचं मत मुसलमानाला. पण ज्यांनी आमचं आरक्षण काढून घेतलेलं आहे त्यांना आम्ही अजिबात मतदान करणार नाही. ही भूमिका आपण घ्याल एवढी अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. आजच्या कार्यक्रमाचा आभार विजय जाधव साहेब करतील अशी विनंती आहे. 1 मिनिट आपण थांबायचं.